तर भावांनो, आज आपण शिकणार आहोत सपोर्ट अँड रेझिस्टन्स कशा प्रकारे मार्क करायचे आणि सपोर्ट आणि रेझिस्टन्सवर एंट्री कशी घ्यायची व टार्गेट कसे अचीव करायचे. तर भावांनो, सगळ्यात पहिल्यांदा शिकून घेऊया आपण रेझिस्टन्स कशा प्रकारे मार्क करतात. दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळेस जिथून मार्केटने रिजेक्शन घेतलेला असतो ते रिजेक्शन घेत असतो त्या झोनला किंवा त्या पॉईंटला आपण रेझिस्टन्स असे म्हणतो. तर रेजिस्टन्स का असतो, तर मार्केट मिनिमम टाइम वेळेस इथे येत असतो व त्या रेजिस्टन्सला टॅप करतो व त्यानंतर काय करतो, मार्केट रिजेक्शन घेत असतो. तर तुम्ही बघू शकता मार्केटने फर्स्ट टाइम इथून रिजेक्शन घेतला, एवढा मोठा फॉल दिला आणि त्यानंतर मार्केटने अजून एकदा टॅप केला, अजून रिजेक्शन घेतला, नंतर अजून टॅप घेतला, रिजेक्शन घेतला. मग आता हा तुम्ही बघू शकता दोन किंवा दोनपेक्षा जास्त पॉईंट आपल्याला रेजिस्टन्ससाठी लागतात. मिनिमम दोन वेळेस तर टॅप केला पाहिजे आणि तिथून रिजेक्शन घेतला पाहिजे तरच रेजिस्टन्स डिक्लेअर. तर अशा प्रकारे दोन वेळेस रिजेक्शन घेतला, थर्ड वेळेस जेव्हा मार्केट रजिस्टरवर येतो तर रजिस्टर आल्या आल्या आपण एंट्री घेऊ शकता आणि एस एल हा रेजिस्टन्सच्या वर लावायचा आणि टार्गेट मात्र 1:2 किंवा 1:3 लावायचं. तर बघू शकता आपण 1:6 हा अचीव केलेला आहे ह्या रेजिस्टन्सवर मार्केटने आपल्याला दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट एंट्री पण बघू शकता आपण, रेजिस्टन्सवर आला नंतर एंट्री अजून घेतली, रेजिस्टन्सच्या वरचा एस लावला आणि टार्गेट बघू शकता आपल्याला 1:2 तर मिनिमम भेटतच असतो. बघू शकता 1:2च्या 2 पेक्षा पण जास्त भेटत असतो. आणि नंतर अजून ह्या कॅन्डलने हा रेजिस्टन्स ब्रेक केला, तो एक ॲडव्हान्स लेवलचा आहे लिक्विडिटीचा. पण तुम्ही बघू शकता रेजिस्टन्स कशा प्रकारे वर्क करतो. अशा प्रकारे आपल्याला 1:2चे टार्गेट भेटतात व त्यानंतर आपण बघणार आहोत सपोर्ट कशा प्रकारे मार्क, सपोर्टवर एंट्री कशी घ्यायची. तर नेक्स्ट आहे आपण सपोर्ट. तर सपोर्ट हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त पॉईंट पाहिजे जिथून आपल्या मार्केटने रिजेक्शन घेतलं. तर बघू शकता भावांनो, हे हे एक सपोर्ट क्रिएट केलेला आहे मार्केटने. तर हा सपोर्ट कशा प्रकारे वर्क केला आहे तर दाखवतो मी तुम्हाला. तर हा झाला सपोर्ट आणि हा मोठ्या टाइम फ्रेमवर आहे. जर छोट्या टाइम फ्रेमवर गेलो तर बघू शकता आपण कशा खतरनाक असा वर्क करतो हा सपोर्ट. तर बघू शकता वन टाइम रिजेक्शन घेतला, सेकंड टाइम पण रिजेक्शन घेतला, मग आपल्याला थर्ड टाइम आपल्याला एंट्री आपण हा झोन मार्क करून घ्यायचा व त्यानंतर थर्ड टाइमला जेव्हा मार्केट आपल्या सपोर्टवर येतो तिथून आपण एंट्री घ्यायची व सपोर्टच्या खालचा आपण एस लावायचा आणि टार्गेट हा 1:2चा ठेवायचा. पण मार्केट बघू शकतो भावांनो तुम्ही 1:2 न देता 1:10, 1:9 अशा प्रकारे आपल्याला टार्गेट अचीव भेटतात ओनली सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क केला. तर हा थर्ड टाइम झाला, हा फोर्थ टाइम बघू शकता आणि तो पण लाईव्ह मार्केट चालू आहे भावांनो. थर्ड टाइम आपल्या मार्केट आपल्या सपोर्टवर आला, सपोर्टवर आल्यानंतर आपण अशा प्रकारे एंट्री घेतली, असं 50% लेवलवर किंवा इथे ग्रीन कॅन्डलवर आपण अशी एंट्री घेतली, सपोर्टच्या खालचा एक एस एल लावला आणि टार्गेट बघू शकता. आत्ता जस्ट लाईव्हमध्ये 1:3चा टार्गेट अचीव केला आहे मार्केटमध्ये भावांनो. तर अशा प्रकारे तुम्ही पण सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क करून चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवू शकता आणि एंट्री हे खतरनाक अशा घेऊ शकता जे की तुमचे एस एल न जाता.